सो हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल वायबिंग विथ निखिल. आणि आज आता 11 वाजलेत रात्रीचे आणि एकदम अनप्लॅन्ड ट्रिप मारणार आहोत आज आम्ही. 11 वाजलेत अँड वी आर लिव्हिंग फॉर पुणे. सो लेट्स स्टार्ट विथ द जर्नी बाय सेइंग गणपती बाप्पा मोरया. गाईज, आता ऑलमोस्ट लोणावळा टच होईल पुढच्या 20 किलोमीटरमध्ये. अँड नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स फूड प्लाझा. आपल्याला एक फूड प्लाझा लागतो जिथे आता थोडंसं मी कॉफी वगैरे घेईन आणि थोडंसं काहीतरी खाईन. पण रात्री काही खाल्लं नव्हतं. विल हॅव समथिंग अँड अगेन विल स्टार्ट विथ द ड्राईव्ह टुवर्ड्स पुणे. सो टिल देन कीप वॉचिंग द जर्नी अँड द स्मूथ रूट्स. बाय. फूड प्लाझा. तर आय होप सगळं चालू असेल. येस, एव्हरीथिंग इज वर्किंग. सगळं वर्किंग कंडिशनमध्ये आहे. सो चला बघू आता काय खायला मिळतं. आणि किमया पण उठली आमची, गोंडस बाबू आमचं. इवन शी इज हॅपी नाव. शी विल गेट टू हॅव समथिंग ना. हॅपी. चलो लेट्स मूव आउट नाव. हा चला. तर आता झोप उडवण्याचा प्रयत्न चालू आहे. झोप येते का? झोप येते हलकी हलकी. ते आता उडवूया आपण. लेट सी लाईक पिऊन होतं का तसं काय. एवढं मी ऐकलं की मिडल माइंड तरी अलर्ट होतं. सो आय टेक अ एक्सपिरियन्स ऑफ इट नाव. से हाय टू पापा. तर आता आम्ही फ्यूल भरायला थांबलो आहे. आणि किमयानी आणि रोशनीनी पण भरपूर साथ दिली ड्राईव्ह करताना. दोघी झोपल्या नाही आहेत. आणि इतर वेळी आम्हाला असं वाटतं की किमया झोपावी, पण आज असं वाटतं की किंवा नाही झोपली तर एंटरटेन ठेवलं, त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी ड्राईव्ह करू शकलो. सो आफ्टर फिलिंग द फ्यूल अँड ऑल देन अगेन विल बी हेडिंग टुवर्ड्स पुणे. तर किमयाची अशी मस्ती चालू आहे. आणि किमया झोपणार नाही लवकर. येस, किमया नाही झोपणार. म्हणजे रेडबुल तर आम्ही पियालो आहे, पण चार्ज तर ती झाली आहे. मस्ती करायला सुरुवात झाली आहे तिची. किमया हाय हाय कर, हाय कर. आईज कुठे तुझ्या? आईज कुठे आहे? अरे अशा आईज कुठे आहे? कसे सरतील सये माझ्या विना दिस तुझे, सलताना आणि सांग सरतील ना गुलाबाची फुल दोन, रोज रात्री डोळ्यावर मुस मुस पाणी सांग भरतील ना. कसे सरतील सये माझ्या विना दिस तुझे, सरताना आणि सांग सरतील ना गुलाबाची फुल दोन, रोज रात्री डोळ्यावर मुस मुस पाणी सांग भरतील ना. वाव, एक नंबर. तर फायनली पुण्याला आता पोचलो आहे. आणि आता झोपूया. 4 वाजलेत. डोळे खूप झोप आले माझ्या डोळ्यांवर. अँड आय विल गो ऑफ टू स्लीप नाव. चलो देन, बाय गाईज, गुड नाईट. So welcome to दिवस दूसरा. So it's lunch time now and we are heading towards the famous restaurant, like seafood restaurant of Pune. So I'll shortly take you there. प्रथमेश खेकडा असं नाव आहे म्हणजे रेस्टॉरंटचं. आणि ते खडकवासला आहे पुण्यामध्ये. खेकडा स्पेशल आहे म्हणतात. मला तर जास्त आवड नाही खेकडा खायची, पण रोशनी खेकडा खाणार आहे. आणि मी तिला बघून म्हणजे त्याच्यामधलं काही ग्रेव्ही किंवा जे काही असेल ते थोडंसं टेस्ट करेनच. ओके, चलो देन, सी यू देअर.
सी द पीसफुल रोड्स ऑफ पुणे. एकदम शांतता आहे. क्लायमेट पण असं एकदम जास्त पण गरम होत नाही, जास्त पण गार नाही आहे. इट्स ह्युमिड. लाईक मुंबईच्या क्लायमेटमध्ये आणि पुण्याच्या क्लायमेटमध्ये खूप वास्ट डिफरन्स आहे, म्हणजे आत्ताच्या क्षणाला तरी. अँड 3 मिनिटावर आहोत. थोडं लेटच निघालो आम्ही, म्हणजे गर्दी भेटणार नाही. तर युजली लंच टाईममध्ये लोक जास्त गर्दी करून असतात आणि आज सॅटर्डे असल्यामुळे थोडंसं लेट गेलं तर तेच बरं आहे आमच्यासाठी. सो सी द रोड्स नाव. सो फायनली पोचलो आम्ही आता. प्रथमेश खेकडा नाव आहे, बघितलं असेलच तुम्ही. तर असं हायवे साईडला एरिया आहे पूर्ण. सो नाव विल बी मूविंग इन साईड. चलो सी यू देन. क्रॅब सूप आला आहे आणि यू कॅन सी द क्रॅब पीस इन साईड दिस. ओके, डांगे आहेत आतमध्ये आणि तोडून खायचं असेल तर त्यांनी असा वरवंट आणि असा खलबत्ता पण दिला आहे. सो यू कॅन ब्रेक अँड यू कॅन ईट इट. नाईस. सो हाऊ इज द टेस्ट, रोशनी? गुड. So we have ordered काली मिरी चिकन आणि दिस इज अ तंदूर डिश. पण यमी आहे, खूप यमी आहे. म्हणजे मी तर टेस्ट करून झालो आहे अँड रोशनीला पण खूप आवडलं आहे. नाईस. तर आता खेकडा फोडती आहे रोशनी. मला खाता येत नाही खेकडा व्यवस्थित, तर माझ्यावर जर रोशनीच खाणार आहे. खेकडं खाताना दोन्ही हाताने खावं लागतं. फुरसत ज्यांच्याकडे भरपूर आहे ते लोक खेकडा खाऊ शकतात. पेशन्स ते लोकांसाठी नाही आहे खेकडा. बी हॅविंग क्रॅब थाली नाव. मला नाही जमत, तर रोशनीचं आता खाऊन तुम्हाला फीडबॅक सांगेल. ओके. थोडासा थिक रसा आणि थोडासा पातळ रसा आहे. चला आता. तर आता आपण खडकवासला डॅमला पोहोचलो आहोत आणि ही तीच जागा आहे जिथे मला पहिल्यांदा घेऊन आलो. ठीक आहे. म्हणजे मुंबईमध्ये असं समुद्र आहे तसं यांच्या इथे समुद्र नसल्यामुळे यांचे इथे डॅम आहे. तर या पॅचमध्ये आम्ही फिरत होतो. आता पाणी जरा भरती असल्यामुळे जरा जास्त जवळ दिसत आहे. पोर्शन असा खूप मोकळा होता आणि मग आता आम्ही इकडे बसलो आहे. इथे असं मस्त छानशी सिटिंग अरेंजमेंट केली आहे. नो चेअर्स, नो टेबल. मॅट्रेसवर बसायचं असे पाठी स्टॉल्स आहेत. यू कॅन टेक अ व्हेरी गुड व्ह्यू फ्रॉम हिअर. आणि त्याच्यानंतर आता मग बघू आता काय खायला. मला यू विल गेट चाट आयटम्स. कांदा भजी असेल, उसाचा रस असेल, असे बरेचसे चाट आयटम्स किंवा स्नॅक आयटम्स मिळतात. तर आता आम्ही जेवलो आहोत, तरी आम्ही बघू आता काय ऑर्डर करायचं. सो टिल देन स्टे ट्यून्ड. बाय. हो नाईस. इथे चटणी नाही भेटत, इथे कांद्याची चटणी मिळते. पालक भाजी घेतली आहे, कांदा भाजी होती.
मी पण खातो, तुम्ही पण या. हे आहेत आमचे चौधरी काका, वयाने सगळ्यात मोठे आपले मित्र आहेत. ठीक आहे, आमदार घेतला. चियर्स करा तुम्ही. चियर्स या. एकदम भारी माणूस आहे, कोण तुमचा काका आपली खूप आठवण काढतात. आता पुण्याला आलोय, कपडे इस्त्री करायला आलेलो, हा तर तेवढ्यात काका भेटले. तर आता काकांबरोबर जरा ज्यूस एन्जॉय करतो. माझा घेतला आम्ही. तुम्ही गावाला असाल ना, हां, तुमचे मित्र बी आहे बरे गावात बसून. त्यांना पण घेऊन येणार. नाही खरंच या. आता त्यांना व्हिडिओ पाठवणार मी. हा नाही अरे चला मग. हॅलो, सो वेलकम टू माय चॅनल वायबिंग विथ निखिल. दिवस 3 ॲट पुणे. आणि आता आपण आले आहोत ॲट बालाजी फिश. मच्छी मार्केट नाही आहे इथे, असं बालाजी फिश सेंटर बनवलं आहे त्यांनी. ठीक आहे, सो आय टेक यू इनसाइड नाव. असं आहे मच्छी मार्केट. खेकडे जिवंत आहेत. सो असं फिश सिलेक्ट करायचं आहे. रेट्स लावलेले आहेत, मग जेवढं तुमचं वजन होईल त्या हिशोबाने ते रेट्स लागतात. तर असं पूर्ण फिश सेंटर आहे. फायनली आम्ही हलवा आणि बोंबील घेतला आहे. आणि इथे असे मसाले मिळतात. ते इथे वजन झालं की वजन झाल्याच्या नंतर फिश कटिंगसाठी वेगळी लाईन लावावी लागते. तर आता आम्ही आधी वजन करून घेणार आहे, त्याचा रेट फिक्स होईल. रेट फिक्स झाल्याच्या नंतर पे करायचं आणि पे करून झाल्यावर फिश कटिंग करतात. तर आता इथे वजन होणार आहे. हे बघा स्क्विड, बघा स्क्विड. आणि हे एवढे मोठे मिळत नाही. हे ऑइस्टर आहेत, ऑइस्टर. लाईनमध्ये उभं केलं आहे मीला. तर आता फिश कटिंग चालू झाली आहे. बघा किती शार्प स्ट्रोक्स आहेत, किती शार्पली कापतो आहे. 1/2 करू. ओपन करना है. ओपन मत करो, कट करो. दो पीस करो. चला जेवले का? हलवा कटिंग होणार आहे. अशी लाईन लावावी लागते. 3 जण आहेत फिश कटिंगला. तर दीपक भाऊ धार देणार आहेत. आणि हे पण आपले मित्रच आहेत, पण प्रोफेशन यांनी फिश कटिंगचं निवडलं. दीपक भाई पतला पीस मारो, पतला पीस. कशात तरी प्रोफेशनल झाला तो. एका फटकीत मारतो तो. बाय बाय. फायनली द फूड इज रेडी अँड द फिश इज रेडी. हा आहे रस्सा हलव्याचा. ओके, हलवा आहे, फ्राय केला आहे, बोंबील आहे, भाकरी, डाळ आणि राईस अँड लेमन. ओके, सो आता मी खातो.
खाऊन सांगायची गरज नाही आहे टेस्टी आहे की नाही. न खाताच मी सांगू शकतो, कारण का माझ्या सासूनी बनवलं आहे. सो शी मेक्स डेलिशियस फूड. छान आहे. आपण तुळशीबागेमध्ये आलो आहे पुण्यामध्ये. पूर्ण मार्केट एरिया आहे, पूर्ण मार्केट एरिया पूर्ण. हा बघा, पूर्ण कॉस्मेटिक्स, ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी सगळं मिळणार तुम्हाला. राईट फ्रॉम फूड आयटम्स, असं सगळा सुंदर मार्केटचा एरिया आहे. आणि तुळशी बागेमध्ये एक स्पेशल गोष्ट जी आहे तिथे मी तुम्हाला आता घेऊन चाललो आहे. तिथे गणपती बाप्पांची एकदम मोठी मूर्ती आहे, तुम्हाला मी दाखवतो. पूर्ण चांदीची बनवलेली आहे. तर ही गणपती बाप्पांची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. फार जुनी मूर्ती आहे. असा पूर्ण मार्केट एरिया. सो गुड मॉर्निंग मुंबई. तर फायनली मुंबईमध्ये पोचलो आता आम्ही. अँड ट्रिप हॅज एंडेड. परत मंडे बॅक टू वर्क. आता रुटीन लाईफ चालू होऊन जाईल आणि काही मिनिटांमध्येच आम्ही आता घरी पोचू. सकाळचे 7:15 वाजलेत. आम्ही अराऊंड 4:30-5 o'clockला निघालेलो, पण रोड्स खूप एम्प्टी होते. आता मुंबईमध्ये आल्यावर थोडंसं ट्रॅफिक चालू झालं आहे. सो thank you for watching. I hope you will enjoy the video and even we enjoyed the trip too. Chalo, bye bye.